जोडगे येथे हिंदू मुस्लिम सामाजिक सलोख्याचे दर्शन, शाही इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न। जोडगे प्रतिनिधी। पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून जोडगे येथील कुबा मस्जिदमध्ये सामाजिक एकता आणि जातीय सलोख्याचा आदर्श पाहायला मिळाला। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने इफ्तार पार्टीचे भव्य आयोजन करण्यात आले होते। मालमाथ्याचे धोंडूबाबा भामरे आणि महेश धोंडू भामरे यांच्या वतीने आयोजित या उपक्रमाने जोडगे ग्रामस्थांनी सामाजिक एकतामतेचा संदेश दिला आहे। सध्या मुस्लिम बांधवांचे पवित्र रोजे सुरू असून या उपवासाच्या काळात दोन्ही समाजातील नागरिक एकाच पंक्तीत एकत्र आल्याने गावात अतिशय आनंदाचे आणि चैतन्यमय वातावरण पाहायला मिळाले। मान्यवरांची मांदियाळी। या कार्यक्रमाला जोडगे परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते। यात प्रामुख्याने माजी पंचायत समिती सदस्य विजयबापू देसले, युवराजबापू देसले, बाळासाहेब देसले, दिलीप नारायण देसले, दोदू मोतीराम भामरे, मुन्नाभाऊ नेरकर, बल्लाशेठ गवांदे, प्रभाकर रंगराव देसले, SN देसाई सर, थोरात सर, डॉक्टर नरेंद्र देवरे, बापू विस्पुते, दादाभाऊ देवरे, संजय भामरे, शैलेंद्र सोंजे, शांताराम भामरे, योगेश देसले, सोमनाथ बापू सोनवणे, आनंद देवरे, दीपक लोटन भामरे, विकास खेडकर, योगेश पवार, सचिन गंगाराम देसले, अनिल मगर, प्रमोद देसले, नासिर पठाण, महेश भामरे, नाना गुलाब देसले, सुनील सोनवणे, प्रमोद शिरसाट, भावडू देवरे यांच्यासह इफ्तार पार्टीच्या निमित्तानं उपस्थित सर्व हिंदू आणि मुस्लिम बंधूंना मी प्रथम या रमजान महिन्याच्या शुभेच्छा देतो। हा पवित्र असा हा रमजानचा महिना आहे। कुराणामध्ये याला अतिशय महत्त्व आहे आणि आमचे मुसलमान बांधव या महिन्यामध्ये पूर्णतः उपवास करतात आणि काही बांधव तर फक्त पाण्यावर आणि एका लवंगेवर सोडून पूर्णतः उपवास करतात। या रोजाच्या दिवसामध्ये सकाळी सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत ते पाण्याचा घोट काय पण तोंडातलं थुंकी सुद्धा गिळत नाही असा हा कडक उपवास हे माझे बांधव करत असतात। आणि या मागे असं कुराणामध्ये सांगितलेलं आहे की येणाऱ्या 12 महिन्यामध्ये जे नकळतपणे आपल्या हातून जे पाप होतं त्या पापाचं क्षालन या पवित्र रोजाद्वारे होत असतं आणि वर्षामध्ये या बांधवांनी जी काही कमाई केलेली असते त्या कमाईचा काही हिस्सा ते या महिन्यामध्ये दान धर्म आणि याच्यासाठी करत असतात। आणि म्हणून असा हा पवित्र कुराणामध्ये सांगितलेला हा रमजानचा महिना, या रमजानच्या महिन्यामध्ये माझे जे मुस्लिम बांधव आहेत हे जे रोजा करतात यांना मी धंदाई माता ज्येष्ठ नागरिक संघातर्फे शुभेच्छा देतो। आणि जोडग्या गावातली की हिंदू मुस्लिम ऐक्याची ही परंपरा पृथ्वीतला ह्या जगाच्या पाठीवर अशीच चालत राहो आणि हा जो सलोखा आहे जातीय सलोखा हा पूर्ण देशात नांदो, पूर्ण जगात नांदो। आणि या रोजा इफ्तारच्या निमित्ताने एक सांगू इच्छितो की रोजा म्हणजे फक्त शारीरिक दंड नाही, रोजा म्हणजे आत्मेला पवित्र करण्याचं एक साधन दिला आहे। आणि रोजाने कळतं की भुकेल्याची भूक काय आणि तहानलेल्याची तहान काय, गरजूची गरज काय, ह्या गोष्टी या रमजान महिन्यामधून अल्लाह समोर आणतो आणि एकमेकांना मदत करून एकमेकांचं सहाय्य करून ईदचा सण साजरा केला जातो। आणि जोडगे गावाची ही जी पद्धत आहे या पद्धतीमुळे याला अजून 4 चांद म्हणजे अजून सुगीचा रमजान महिना वाटतो, कारण हा जातीय सलोख्याचं खूप मोठं उदाहरण आहे। आणि दरवर्षी कोणी ना कोणी हा उपक्रम साधत असतो। यावर्षी माझा परममित्र महेश धोदू भामरे, बाबा धोदू भामरे यांनी हा उपक्रम हाती घेतला। असं सगळ्यांनी ह्याच पद्धतीने आम्ही आणि आमच्या पुढच्या पिढीने हे करत राहावं अशी अल्लाहचरणी प्रार्थना करतो। आणि हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी माझ्याकडून आणि मुस्लिम पंच कमिटीकडून आपले सगळ्यांचे मनस्वी आभार मानतो। धन्यवाद। आपल्या जोडगे येथील सर्व मुस्लिम बांधवांसाठी पवित्र अशा रमजान महिन्याच्या सांगतेच्या सोहळ्याकडे आपण जात आहोत। हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे प्रतीक जोडगे गाव फार वर्षापासून ही संस्कृती जपत आलेलं आहे। आज सर्व मुस्लिम बांधवांना त्यांच्या रोजा सोडण्याच्या निमित्ताने इफ्तार पार्टीचं आयोजन आपल्या येथील सुप्रसिद्ध माळमाथ्यावरील 3 पिढ्यांचे
चिवडा व्यवसायाचे ठाकूर बंधू यांचं नाव आहे. आज त्यांच्या वतीने आपल्या येथील श्री दोदू बाबा यांनी सर्व मुस्लिम बांधवांसाठी आजच्या या पार्टीचं आयोजन केलं होतं. यासाठी आपल्या गावातून सर्व प्रतिष्ठित नागरिक व मुस्लिम पंच कमिटीचे सर्व प्रमुख आणि मुस्लिम बंधू मोठ्या इच्छेने सहभागी झालेले आहेत. त्यानिमित्त आपण सर्वजण आता येणाऱ्या 3 दिवसात जो काही ईदचा सण आहे तो मोठ्या उत्साहाने आपण सर्वांनी साजरा करावा अशी मी आपणा सर्वांना एक विनंती करतोय. आज 26व्या दिवसाचा रोजा पार्टीचं इफ्तार पार्टीचं आयोजन आमचे ज्येष्ठश्री म्हणजे काकाश्री दोदू मोतीराम भांबरे आणि माझा परममित्र महेश भांबरे यांनी आयोजन केलं होतं. या पवित्र रमजान महिन्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा आत्मशुद्धी करण्याचा महिना आहे, आत्मनिवेदन करण्याचा महिना आहे आणि त्याचबरोबर स्वतःमध्ये आत्मकेंद्रित करून समाजात एक सम वातावरण निर्माण करण्याचा महिमा आहे. त्याच पद्धतीत दान, देव, धर्म आणि हा सुद्धा वाढवण्याचा महिमा आहे. मी आज या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने या मुस्लिम बांधवांना त्यांच्या येणाऱ्या पुढच्या सणाला आणि आत्तापर्यंत झालेल्या मागच्या सगळ्याला शुभेच्छा देतो. आणि आज जी इबादतची इथे नमाज होते आता याच्याकडे आपण सगळे म्हणून अशी प्रार्थना करू की जागतिक लेवलला जे मोठे युद्ध चालू आहे 2 राष्ट्रांमध्ये ते कुठेतरी शांतते प्रस्थापित व्हावं आणि हा संदेश तिथपर्यंत पोहोचावा अशी मी त्या निर्गुण निराकार परमात्म्याकडे तुमच्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो आणि सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आज आपल्या रमजान महिन्याच्या पवित्र 26वा दिवस मोठा असून याचं औचित्य साधून आमच्या मंडळाचे मानकेश्वर क्लासमेट ग्रुपचे आधारस्तंभ श्री दोदू बाबा यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. ते यशस्वीपणे पार पाडून आणि आमचे हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा जो आपण उत्साह साजरा केला याबद्दल आमचे मानकेश्वर मंडळ आणि क्लासमेट ग्रुप आभारी आहेत.